फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज मी पुरणपोळी बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी पीठ आधी मळून घेते आणि पीठ मळून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवते। आणि फर्स्ट टाइम मी पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे। याच्या आधी मी कधी पुरणपोळी बनवलेली नाही आहे, त्यामुळे आज ट्राय करून बघते का पुरणपोळी मला बनवता येते की नाही। आणि आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता। आणि थोडा वेळ झाकून ठेवते आणि त्यानंतर झाकून ठेवल्याच्या नंतर पीठ नरम झाल्याच्या नंतर मी पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पुरण टाकून घेते। मी आता ट्राय करते का मला पुरणपोळी बनवता येते की नाही ते। आणि पुरण कसं टाकायचं ते पण मला माहीत नाही आहे यार। मी फर्स्ट टाइम बनवलेले आहे, कारण मी कधीच पुरणपोळी बनवलेली नाही आहे याच्या आधी खरोखर। नंतर मी असं हे गोल गोल करून घेतलेले आहे आणि त्यानंतर पहिलीच पुरणपोळी आहे आणि मला असं वाटतं का मला बरोबर जमणार नाही आहे बनवायला। मला असं वाटतं आता तर चांगली दिसते मस्त, असं वाटतं का आतापासून ते फुटायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी कधी बनवत नाही त्याच्यावरती। मी थोडंसं पीठ लावून घेते पूर्ण असं म्हणजे आतमधलं पुरण बाहेर निघतोय, त्यामुळं बघा पुरण बाहेर निघतं यार। नुसता काय करू समजत नाहीये, तरी पण कोरडं पीठ लावून घेतल्याच्या नंतर नाही निघणार बाहेर कदाचित। आणि आपण लाटून घेऊया पुरणपोळी। वाव यार मस्त नरम नरम लाटता येतात। अरे यार साईडने फुटायला लागली यार, काय करू समजत नाहीये। तरी पण भाकर कसं आपण हे करून घेतो फुटल्याच्या नंतर तसं। अरे देवा 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 काय झंझट झाली यार, उगाच मी बनवायला घेतली पुरणपोळी। बघा यार सगळीकडून फुटलेली आहे, मला टेन्शनच आलं आता। उगाच मी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या समजत नाहीये, सगळ्या साईडने अशी फुटते आणि मी अशी टाकलेली आहे बघू शकता यार। किती घाण दिसते, किती विचित्र दिसते। पुरण एक साईडला चपाती सारखं झालेलं आहे, पूर्ण वेगळंच झालेलं आहे। म्हणून मी या झंझटमध्ये कधी पडत नाहीये, पुरणपोळी बनवायच्या झंझटमध्ये मी कधीच पडत नाहीये। पण टुकटुकला आवडतं ना पुरणपोळी, त्यामुळे मी विचार केला का मी ट्राय करून बघते स्वतःच्या हाताने। आणि होलीच्या वेळेला ना त्या वहिनीने पोळ्या बनवून दिल्या होत्या मला। आणि बघू शकता मी तेल लावून घेते, अशीच वाकडी तिकडे अशी तुटलेली बिटलेली, ते पण भाजले चांगली। आता ही नेक्स्ट दुसरी पुरणपोळी मी बनवते आणि आपली पुरणपोळी भाजलेली आहे आणि ही दुसरी बघू आता ही कशी बनते। त्याच्यामध्ये थोडंसं पुरण टाकून घेते, जास्त पुरण टाकणार नाही आहे, कारण जास्त टाकल्यामुळे ते बाहेर येतं आहे असं मला वाटतं पुरण। आणि टुकटुक काय कॅमेरा पकडतोय वेड्यासारखा, बरोबर पकडतच नाही आहे तो कॅमेरा, त्याला कधीपासून सांगते मी। कारण मी माझा हात पूर्ण माकलेला आहे, त्यामुळं मला कॅमेरा नाही पकडता येणार आणि एकाच हाताने व्हिडिओ कसं शूट करणार आणि कसं पुरणपोळी बनवू मी, त्यामुळे त्याला थांबवलं इथे जबरदस्तीने। प्रत्येक वेळेला त्याला जबरदस्तीने थांबवावं लागतं, जीवावर येतं, मोठ्या जीवावर त्याने येऊन मोबाईल पकडतो तो। आणि मला असं वाटतं ही थोडीफार चांगली येईल पुरणपोळी। आणि फायनली मी गोल करून घेतलेले आहे आणि आता मी लाटून घेते। आणि जास्त नाही 3-4च पुरणपोळ्या मी बनवणार आहे, कारण मी खातच नाही, टुकटुकला आवडतात बस त्यामुळं। आणि वाव ही मस्त, मला असं वाटतं गोल गोल मस्त झाले आणि फुटत पण नाही आहे। बघू शकता फ्रेंड्स किती मस्त गोल गोल बनवले मी, जाम खुशी झाली मला, कारण पहिली फुटली ना आणि दुसरी तरी बरी येते मला असं वाटतं, त्यामुळं जाम खुश झाले मी। आणि यार शीट यार खालून बघा खालच्या साईडने पुरण परत बाहेर निघलेलं आहे, काय बोलावं यार। तरी पण नाहीपेक्षा चांगली झालेली आहे, नाहीपेक्षा मस्त झाली ही पुरणपोळी, एवढी काय वाईट नाही आहे। नॉट बॅड, हा नॉट बॅड। मी टाकून घेतली ही पुरणपोळी, मस्त अशी पुरणपोळी आपली झाली। मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आपलं। खूप दिवसांनी ट्राय केला आणि फर्स्ट टाइम ट्राय केला आणि मिशन सक्सेसफुल झालेलं आहे आपलं। मी ही पलटी करून घेते। वाव यार मस्त झाले यार, खरंच जाम भारी झाले। मला असं वाटतं दुसरी पण तुटेल, पण नाही तुटली दुसरी। आणि मस्त असं मी तेल टाकून घेते, मी काही काय बोलतात ते तूप वगैरे मी यूज करत नाहीये।
आमच्या घरात कोणी खात नाही आहे दुधाचे पदार्थ, तूप वगैरे, त्यामुळं मी तेल लावून घेते. जास्तच तेल टाकल्याच्या नंतर चांगली लागते पुरणपोळी. आणि मस्त अशी नरम झालेली आणि देखणी झाली, एकदम सुंदर झालेली आहे, ब्युटिफुल, नाईस. आपली पुरणपोळी खरोखर यार मस्त झाली ही. म्हणजे थोडीफार अशी फुटले मधोमध 1-2 वेळा जागी, आणि बाकी सगळी ठीक आहे, सगळीकडे ठीकठाक आहे. नॉट बॅड, नॉट बॅड, नॉट बॅड. आता मी टाकून घेते छोट्याशा टोपलीमध्ये. आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे. आणि ही बघा आपली टोपली छोटीशी. आणि फायनली आपल्या पुरणपोळ्या बनवून झाल्या आहेत. मी फक्त 3-4 पुरणपोळी बनवलेली आणि किती सुंदर अशा दिसतात माझ्या पुरणपोळ्या. एकदम असा कलर पण मस्त आलेला. बघू शकता फ्रेंड्स, माझं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. फर्स्ट टाइम बनवले ना, तरी सुद्धा एवढं भारी पुरणपोळी आलेली आहे. आणि त्यानंतर मी आधी पण वालाचा बिड्डा बनवला, बघू शकता, मस्त आधीच बनवून ठेवलेला होता मी. आणि त्यानंतर मेथीची भाजी आणि हा भात बनवलाय मी, बघू शकता. आणि त्यानंतर पुरणपोळी, वालाचा बिड्डा, भात आणि मेथीची भाजी, असं हे सगळं मी बनवलेलं आहे. आणि फ्रेंड्स, आपल्या पोळ्या बघा रेडी झालेल्या आहेत. तुम्ही पण खायला या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बाय, गुड नाईट, टेक केअर, हॅपी गुढीपाडवा सर्वांना, सगळ्यांना.